आता अजातवाद नावाचा वाद सुरू होतोय. मग तरी दिसतो कसा प्रश्न येतो. अजातवादाच्या रूपाने हे सांगतात श्री गुरु हे शिष्य. आता याचे उत्तर आम्ही सांगतो, परंतु ते समजणे खूपच कठीण आहे आणि समजले तरी पटणे कठीण आहे. बरोबर आहे ना? काय हे समजणे कठीण आहे. मी आता ह्याचं उत्तर सांगतोय. हे पहिल्यांदा तुला समजावून सांगतो. हे समजणे कठीण आहे आणि समजले तरी पटणे कठीण आहे आणि पटणे तरी वळलं कठीण आहे. बरोबर आहे ना? कसंही असले तरी प्रस्तुत असलेल्या विषयात शंकेचे समाधान हे सांगितलेच पाहिजे. जर शंका विचारली है ना, तर त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला काय कळत नाही असं समजलं जातं. नाहीतर तुम्हाला समजलेलं आहे पण शिष्याला कळवण्याचं सामर्थ्य नाही, याला अप्रतिभा समजलं जातं. प्रतिभा नाही म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी ताकद शक्ती नाही की शिष्याला समजावून सांगते. उत्तर दिलं नाही तर समज काय होतो, स्वामीजींना कळत नाही. कळत असेल तर समजावता येत नाही. काय समजलं? पहिलं अज्ञान, दुसरं काय अप्रतिभा. हे दोष आहे. कुठले दोष आहे? अज्ञान आणि अप्रतिभा. अज्ञान म्हणजे समजलेलंच नाही. समजलेलंच नाही तर मग कळणं दुसऱ्याला सांगणार कसं? समजलेलं आहे पण सांगता येत नाही काय, तर मग त्याचा काय उपयोग आहे? त्याचाही काही उपयोग नाही. दोन दोष कुठले सांगितले? अज्ञान आणि अप्रतिभा. कोणाची येतो दोष? येतो आचार्याचा दोष येतो. आचार्याला दोन दोष लागतात, अज्ञान आणि अप्रतिभा. म्हणून उत्तर दिलंच पाहिजे. शिष्याने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. प्रस्तुत असलेल्या विषयात शंकेचे समाधान हे सांगितलेच पाहिजे. असो हा दिसणारा संसार वंध्यापुत्राप्रमाणे पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. काय काय सांगतात? हा दिसणारा संसार वंध्यापुत्राप्रमाणे पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. लाल केलं, अधोरेखा केला, काय केलं? हा दिसणारा संसार वंध्यापुत्राप्रमाणे आहे म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. वंध्यापुत्र जसा शोधायला गेला तर कुठेही सापडत नाही. कारण वंध्या का मांडली? कारण तिला अपत्य नसतं म्हणून तिला वंध्या. अशा वंध्याचा पुत्र ही गोष्ट विचित्रच आहे ना, म्हणजे नाहीच ना, आहे ना. तशाच तऱ्हेने पारमार्थिक दृष्टीने विचार करायला गेला तर अत्यंत अभावरूप आहे. संसार नाहीच. काय संसार हा कसा? नाहीच. अत्यंत अभावरूप वंध्यापुत्र अमुक ठिकाणी असतो. वंध्यापुत्र कुठे राहतो म्हणून कोणी मला विचारायला लागलं तर मी जर सांगायला लागलो वंध्यापुत्र लाडे वडगावमध्ये देवळाच्या पूर्वेला थोडंसं एक फल्लंग गेल्यानंतर डाव्या बाजूला वळून सरळ गेलं की त्या ठिकाणी एक लाल घर दिसत. ते वंध्यापुत्र राहतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल की नाही? म्हणाल की नाही? तर सांगतात
अभावरूप वंद्या पुत्र अमुक ठिकाणी असतो हे सांगणे खरं आहे का खोटं आहे? अशक्य आहे ना. त्याप्रमाणे हा संसार तुझ्या अथवा माझ्या ठिकाणी किंवा अन्य कोठे सत्य नाही, कोठेच नाही. असा संसार अमुक ठिकाणी आहे म्हणून काय सांगू? संसार म्हणून काही सत्य पदार्थ असतात तर त्याचा ठिकाण सांगता आले असते, पण तो मुळीच नाहीच तर त्याचं ठिकाण काय सांगायचं? कळलं का नाही कळलं? कोणी विचारलं की वंद्यापुत्र कुठे राहतो? आम्हाला कळलंय की लाडे वडगाव मध्ये राहतो. तर त्याला शाणा समजार का मूर्ख समजार? त्याचं काय उत्तर देणार? असं कोणी वंद्यापुत्र प्राणच नाही. तू काहीतरी तुला भ्रम झालेला आहे असंच म्हणाल ना. काय म्हणाल? आता माझं तोंड सुकत आहे म्हणून शब्द जड झाले. उन्हाळा मला जरा जड जातो. तर उत्तर काय देणार तुम्ही? वंद्या पुत्र कुठे राहतो असं सांगितलं तसं तर त्याचं जसं उत्तर नाही, तसाच तऱ्हेने संसार कुठे आहे असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय करणार? हा, उत्तर काहीच नाही ना. का? संसार जर नाही, ओ जी वस्तू विद्यमान आहे तिचा पत्ता मिळू शकतो ना. हा, जी वस्तू अविद्यमान आहे तिचा पत्ता कसा मिळेल तुम्हाला? नाही मिळू शकत ना. वंद्यापुत्र कुठे आहे? तो वंद्यापुत्राचा बाप कोण? वंद्यपुत्राचं आडनाव काय? वंद्यपुत्र आहे जन्माला आलाय की नाही आलाय? वंद्यापुत्र हे वंदेचा पुत्र आहे का वंद्यापुत्र हे नाव आहे? किती प्रश्न निर्माण झाले बघितलेत का? काय वंद्यापुत्र कुठे आहे एवढं म्हटल्यानंतर किती प्रश्न उभे राहिले. तुम्ही म्हणाल वंद्यापुत्र तर त्याच्या वडिलाचं नाव सांगा. याचं नाव आहे वंद्यापुत्र, त्याच्या वडिलाचं नाव सांगा, आडनाव सांगा, हां जात सांगा, मग सांगतो आम्ही. परीट आहे का तो? परीट नसेल तर कोण वंजारी आहे का? मग कोण मागासवर्गीय आहे का? सांगा ना कोण तो. असा विचार की नाही नाही वंद्यापुत्र हे नाव नाही हो, वंदेचा पुत्र. चल कुठून तरी आलाय तर निघून जा असंच म्हणाल की नाही तुम्ही? तशाच तऱ्हेने हा संसार कुठे आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही विचारला हा संसार आहे तरी कुठे ते तर सांग ना, मला दाखव ना. हा संसार नाहीच, मग त्याचं उत्तर हा कुठे आहे? आत्म्यामध्ये आहे का आत्म्याच्या भिन्न पदार्थामध्ये आहे? हे काहीच उत्तर देऊ शकत नाही आम्ही. का? कारण या संसाराला आम्ही मानतच नाही. संसार म्हणजेच वंद्यापुत्र, वंद्यापुत्र म्हणजे संसार, संसार म्हणजे वंद्यापुत्र, वंद्यापुत्र म्हणजे संसार. याचा ठाव ठिकाणा कसा आम्ही देऊ शकतो? नाही देऊ शकत. तो आत्म्यामध्ये आहे का? मग दुसऱ्या कोणामध्ये आहे का? दुसऱ्या कोणामध्ये असेल तर मी सांगतो की माझ्यामध्ये नाही म्हणून मी मानायला तयार आहे. उत्तर दिलं. हा संसार बुडातच नाही, बुडातच मराठवाड्याच्या भाषेमध्ये बुडातच नाही है ना. तर मग त्याचा ठाव ठिकाणा कसा सांगणार? मुळामध्येच हा संसार नाही म्हणून आम्ही मानतो, मग त्याचा ठाव ठिकाणा कसं देणार? तुम्ही नसलेल्या माणसाविषयी पत्ता विचारताय, तो कसं सांगता येईल? झालं. अधोरेखा करा. संसार म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याचं ठिकाण सांगता आले असते, पण तो मुळी नाहीच तर त्याचे ठाव ठिकाण काय सांगावे? उत्तर समजलं का तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर संसार कुठे आहे तो सांगा. संसार माझ्यात नाही, मग कुठे आहे तो सांगा. तर तुम्ही काय सांगणार? संसार आहेच नाही. काय संसार नावाची गोष्टच नाही.
मग ती कोणाची आहे हे कसं काय सांगणार? पण तो मुळीच नाही तर त्याचे ठिकाण काय सांगावे? आता हे कोणाचं? संसार कधीही झाला नाही, कधी होणार नाही, कधीही नाही, हा अजातवादाचा सिद्धांत. हे सद्गुरूचे उत्तर अजातवादाच्या दृष्टीने आहे. आहे ना? वेदांताचा मुख्य सिद्धांत काय? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगदादी संसार कालत्रयी झालाच नाही असा आहे व त्यात अजातवाद असे म्हणतात. अधोरेखा करा. काय केलंय? वेदाचा सिद्धांत काय? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगदाती संसार कालत्रयी म्हणजे भूतकाल, वर्तमान काल, भविष्यकालात कधीच झाला नाही असा आहे. त्याला काय म्हणतात? अजातवाद. कोणाला म्हणतात? परमात्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी तिन्ही कालामध्ये संसार नाही असा वेदांताचा सिद्धांत आहे. त्याला अजातवाद म्हणतात. अधोरेखा केली. पुढचं वाचलत का? वाचलत का? पुढलं वाचलं की? तो खरा शिष्य असतो ना. गुरुजी पुढे काय विचारणार आहेत हे अगोदरच बघून ठेवतो. अजातवाद काय? परमात्माच्या ठिकाणी भूतकाळामध्ये कधीही संसार नव्हता, वर्तमान काळात कधीही संसार नव्हता, भविष्य काळात कधीही संसार नव्हता. बरोबर आहे ना? आता याचं उत्तर काय? हे असं समजून समजणारा, समजून घेणारा आणि त्याप्रमाणे वागणारा भाग्यवंत माणूस जगामध्ये कोण आहे तो दाखवून द्या. कुठे आहे तो दाखवून द्या. हे झटकन समजून घेणारा आणि त्याप्रमाणे नाही नाही बाबा संसार नाही, परमात्माच्या ठिकाणी संसार नाही असं समजून घेणारा, त्याप्रमाणे कळणारा, त्याप्रमाणे वळणारा असा कोण भाग्यवंत आहे? हे कुठे आहे तो दाखवून द्या. आम्ही असल्या दुर्लभाला काय करतो? लोटांगण घालतो. दाखवून द्या. बरोबर आहे ना? उत्तर काय मिळालं? परमात्मा रूपाच्या ठिकाणी जगदादी संसार काल तरी झालाच नाही असा आहे व त्यात अजातवाद असे म्हणतात. पण तो अजातवाद पटण्या इतका परमभाग्याचा श्रद्धावान कोण आहे? परमभाग्याचा श्रद्धावान अधोरेखा कोण आहे की ज्याने हा अजातवाद ऐकल्याबरोबर त्याप्रमाणे जगताचा अत्यंत भावाचा निश्चय होईल असा कोण आहे? फार विरळ. का? अरे वो धडधडीत प्रत्यक्ष जगतादी संसार दिसत असता संसार नाही किंवा झालाच नाही हे सहसा कोणाचंही पटणार नाही ना. अधोरेखा करा. का पटणार नाही? अरे संसार दिसतोय ना, हा स्वामी बोलतोय, हे सगळे ऐकतायत, हे आम्ही ऐकतोय, पाहतोय, बघतोय आणि तुम्ही म्हणताय संसार नाही. कसं जमेल? कसं पटेल? असं पटणारा, इतकी श्रद्धा असणारा कोण आहे बरं? आहे ना? फार विरळा. धडधडीत प्रत्यक्ष जगतातील संसार दिसत असता संसार नाही किंवा झालाच नाही हे सहसा कोणासही पटणार नाही. काय वाटेल मग? प्रत्येकास काय वाटेल? प्रत्येकास असेच वाटेल
की संसार वंध्यापुत्राप्रमाणे झालाच नाही. तर वंध्यापुत्र ज्याप्रमाणे कोणात दिसत नाही त्याप्रमाणे जगतादी संसार कोणात दिसू नये ना. आपण गुडुप्प अंधारात राहू ना, कायम रात्र राहील ना, दिव्य पण राहणार नाही, अंधारात गुडुप्प अंधारात राहील, संसारच नाही. खलास संपवला. आम्ही आमच्या हाताने संसार संपवला. तो तर सर्वांस प्रत्यक्ष दिसतो, मग संसार झालाच नाही. कसे पटवावे? प्रश्न समजलं ना. संसार हा धडधडीत दिसतोय. मी बोलतोय, तुम्ही ऐकतायत, मला आजार झाला का परवाच्या दिवशी ऑपरेशन झालं, आज आलो, रक्ताची उलटी झाली, प्रत्यक्ष दिसताय सगळं, आणि तुम्ही सांगतायत संसार नाही. कोणाला पटेल? अरे वंध्यापुत्र कधी झाला नाही हे मान्य आहे ना, कधी दिसत नाही, पण संसार दिसतो ना. मग कसं पटेल की संसार नाही म्हणून? संसार आणि वंध्यापुत्र याच्यामध्ये फरक आहे की नाही? वंध्यापुत्र कधी दिसत नाही, संसार रोज घडी घडीला क्षणाक्षणाला. काय क्षणोक्षणी हा करावा विचार आहे काय? तो क्षणोक्षणी विचार करावा. तो करावा विचार काय? करावा पार भव सिंधू. तो मग काय विचार करावा लागेल की हा संसार कधी झाला नाही, कधी नव्हता, कधी होणार नाही, कधी नाही. पण हे पटत तर नाही ना, कारण संसार दिसतो. मग शिष्य या अभिप्रायाने आता शिष्य शंका करणार आहे. पुढचं सांगतात, हे मध्ये जे आहे ना, हे मध्ये जे आलाय ना, हे तुमच्या माहितीसाठी सांगितलं. हा काय पाठ नाही आहे ना. हे शिष्याचा अभिप्राय सांगतात. भगवान जन्म मरणारी दुःखरूप संसार माझ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही आहे ना. तर प्रत्यक्ष का दिसतो? तुमची शंका. माझ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी कोणाकडे नाही, तर प्रत्यक्ष का बरं दिसतो? जी वस्तू झालीच नाही ती वंध्यापुत्राप्रमाणे कोणाशाही दिसत नाही ना. तसा संसार जर झालाच नसेल तर तोही प्रत्यक्ष प्रतीत होऊ नये. तो तर प्रतीत होतो, म्हणतो झालाच नाही. हे म्हणणे आमच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. काय झालाच नाही हे म्हणणे अनुभवा विरुद्ध आहे असे माझ्या अल्पबुद्धीस वाटते. याचे समाधान सांगा. काय बरोबर आहे? काय सांगितलं? समजलं काय तात्पर्य? अधोरेखा करू करा. जन्म मरणारी दुःखरूप संसार, जन्म मरण दुःख आदी संसार माझ्या ठिकाणी नाही किंवा दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी नाही. तर प्रत्यक्ष का दिसतो? है ना. जी वस्तू झालीच नाही ते वंध्यापुत्राप्रमाणे कोणाचाही दिसत नाही. तसा संसार जर झाला नसेल तर तोही प्रत्यक्ष प्रतीत होऊ नये. तो तर प्रतीत होतो. अधोरेखा एवढं करा. म्हणून तो प्रत्यक्ष झाला नाही हे म्हणणे अनुभवाच्या विरुद्ध आहे. मला पटत नाही आहे हे म्हणणं पटत. पुन्हा एकदा समजलं का नाही समजलं? जन्म मरणादी दुःख संसार माझ्या ठिकाणी नाही. मग दुसऱ्या ठिकाणी सांगा म्हटलं तर दुसऱ्या ठिकाणी पण नाही. मग प्रत्यक्ष का दिसतो? जी वस्तू झाली नाही की वंध्यापुत्राप्रमाणे वंध्यापुत्र दिसत नाही ना कोणाला. मग संसारही दिसला नाही पाहिजे. पण संसार तर झाला नसेल तो प्रत्यक्ष प्रतीती व्हायला नाही पाहिजे. पण प्रत्यक्ष प्रतीती होते म्हणून तो झाला नाही हे म्हणणे कसं काय मला पटेल?
अनुभवाच्या विरुद्ध आहे, माझ्या प्रत्यक्ष अनुभवाच्या विरुद्ध आहे असे माझ्या अल्पबुद्धीस वाटते, याचे समाधान सांगा. अजातवाद कोणाला पटेल आणि कोणाला पटणार नाही. एक प्रकार सांगितला ना, संसार नाही. अजातपुत्राप्रमाणे संसार कुठेही तुम्हामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, कुठेही नाही. संसार झालाच नाही. सुख दुःख जन्म मरण हे काही कोणाचं होत नाही. याचं काय म्हणणं आहे? अजातवाद कोणाला पटेल? तुम्हाला पटेल, दुसऱ्या कोणाला पटेल? ज्याच्यामध्ये अतीव श्रद्धा असेल आणि उत्तम अधिकारी असेल त्यालाच पटेल. हां, बरोबर आहे. मग आता सामान्याला आम्हाला पटेल का? नाही पटणार, पटणार नाही. पण पटवलं तर पाहिजे ना. काय पटवलं तर पाहिजे ना. संसार तर चालवला पाहिजे ना, है ना. पटणार नाही म्हणून कसं काय झालं, है ना. संसार तर आहे, दिसतो भासतो, है ना. आणि नाही म्हणतायत. या दोघांमध्ये संदर्भ संसार आहे तर नाही कसा आणि नाही तर दिसतो कसा, याचा काहीतरी विश्लेषण स्पष्टीकरण तुम्ही करून दिलं पाहिजे. बरोबर आहे ना. याच्यासाठी विवर्तवाद सांगतात. पहिला कुठला, दुसरा कुठला? आता काय सांगतायत? हे विवर्तवाद सांगतायत. बरोबर आहे. श्री गुरु बाबा रे, अजातवाद कोणास पटत नाही व एकाएकी कोणास पटणे शक्यही नाही. बरोबर आहे ना. का पटणं शक्य नाही? तुम्ही नाही म्हणून सांगतात. कोणाप्रमाणे? वंदपुत्र दिसतो का? संसार दिसतो का नाही दिसतो? मग संसार नाही कसं म्हणता? समजलं ना. साधी गोष्ट आहे. संसार आहे की नाही? संसार आहे की नाही? सिद्धांती काय सांगतो? नाही. कोणासारखा? वंदपुत्र दिसतो का नाही? नाही. संसार दिसतो की नाही दिसतो? मग वंदपुत्राप्रमाणे संसार कसा आणि संसार नाही कसा? शंका समजली? समजली ना. अजातवादामध्ये सामान्य माणसाला पटत नाही ही गोष्ट. त्याचा सगळा मी अभिनय करून दाखवला. सगळा दाखवला का नाही दाखवला? आता विवर्तवाद सांगतात. त्याच्यावर उत्तर काय सांगतात? विवर्तवाद. बाबा रे, हा अजातवाद कोणास पटत नाही व एकाएकी कोणास पटणे शक्यही नाही. त्याप्रमाणे तुलाही पटत नाही. आश्चर्य नाही आहे ना. कोणालाही पटत नाही, शक्य नाही आणि एकाएकी सहज पटणार नाही. कोणालाही पटत नाही, तुलाही पटत नाही. म्हणून आता तो अजातवाद पटण्याकरता अगोदर विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद सांगतो. विवर्तवाद अध्यासवाद दोनों एकच आहे. विवर्तवादाच्या ठिकाणी कंसामध्ये अध्यासवाद. मिथ्या विवर्तवाद म्हणजे मिथ्यावाद, अध्यस्तवाद. तो तुला नीट समजला तर मग अजातवाद आपोआप पटेल. पहिल्यांदा विवर्तवाद कशासाठी सांगतायत? अजातवाद समजावून सांगण्यासाठी, है ना. आत्म्यामध्ये सुख दुःख जन्म मरण काहीच नाही हे समजावण्यासाठी काय सांगतायत? पहिल्यांदा विवर्तवाद समजावून सांगतात. विवर्तवाद समजला मग अजातवाद समजणं सोपं आहे. वास्तविक जन्मादी जगत सत्य नसून भासते का भासते? वास्तविक जन्मादी जगत सत्य नसतानाही भासते का? काय प्रश्न समजला का? काय जन्म मरण सुख दुःखादी संपूर्ण जगत सत्य नाही तर ते भासते का? का भासतं? अधोरेखाकार प्रश्न समजला. याचे कारण सांगतो. तुला स्वतःच्या आत्म्याचे मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी सुखी,
मी दुःखी, मी पुरुष, मी स्त्री, मी बाळक वगैरे रूपाने ज्ञान आहे ना? नाही काय ज्ञान आहे? मी मराठा, मी वंजारी, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय है ना, मी ठाकूर, मी मराठी, मी यूपीवाला है ना, हे ज्ञान आहे ना. अरे बाबा, पण तुम्हाला मी आत्मा हे ज्ञान आहे का? बरोबर आहे. मी आत्मा हे ज्ञान नाही आहे. तुम्ही काय म्हणता? मराठा, क्षत्रिय, वंजारा, ब्राह्मण हे स्वतःला म्हणतायत ना. मग मी ब्रह्मा आहे हे ज्ञान असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान नाही. मी ब्रह्मा आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान नाही. असे जे आत्म्याचे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. काय सांगितलं? काय सांगितलं? जगत जर नाही तर जगताची प्रतीती होता कामा नाही. काय? जगत जर नाही तर जगताची प्रतीती होता कामा नाही. मग जगत प्रतीती का होते है ना? त्याचं उत्तर काय? अज्ञानाच्या योगाने. अज्ञान कुठलं आहे? प्रत्येक जण स्वतःला आत्म्याचे मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी सुखी दुःखी, स्त्री पुरुष, क्षत्रिय वंजारी मराठी ब्राह्मण अशा तऱ्हेने ज्ञान असते. पण मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान असते का? नसते ना. असे जे आत्म्याचे अज्ञान आहे ना, या अज्ञानाच्या योगानेच मराठवाडीच्या भाषांमध्ये योगाने, त्यांच्या योगाने म्हटलं जातं ना. योगाने म्हटलं, योग शब्द आहे ना. अज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. जगताची प्रतीती कशाने होते? मी ब्रह्मा आहे असं ज्ञान नसतं. या अज्ञानाच्या कारणामुळेच जगताची प्रतीती होती. मी ब्रह्मा हे ज्ञान प्राप्त झालं तर जगताची प्रतीती होणार नाही. जगताची प्रतीती होणार नाही म्हणजे सत्य रूपाने प्रतीती होणार नाही. जगताची प्रतीती दोन रूपाने, सत्य रूपाने, मिथ्य रूपाने. बरोबर आहे. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प रज्जूचे अज्ञानाने मिथ्या प्रतीत होतो ना. रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो, पण तो कशामुळे प्रतीत होतो? रज्जूचं ज्ञान असेल तर प्रतीत होईल का? रज्जूचं अज्ञान असल्यामुळे प्रतीत होतो ना. रज्जूच्या अज्ञानाने मिथ्या प्रतीत होतो. तसा जन्मादी संसार सत्य नसून, अधोरेखा करा, जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूप अज्ञानामुळे प्रतीत होतो, मिथ्याही प्रतीत होतो. क्या? जन्मादी संसार सत्य असून आत्मरूप अज्ञानामुळे मिथ्या म्हणजे व्यर्थच प्रतीत होतो. या ठिकाणी मिथ्या म्हणजे खोट्या रूपाने नाही, व्यर्थ, व्यर्थ प्रतीत होतो. झालं ना? काय मिळालं? समजलं काय? जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प रज्जूच्या अज्ञानाने प्रतीत होतो की नाही? प्रतीत असताना तो खरा वाटतो, ज्ञान झाल्यावर तो मिथ्या ठरतो, खोटाच प्रतीत होतो ना. जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूप अज्ञानामुळे त्याची प्रतीती होते, खोटीच प्रतीती होते. खरी प्रतीती नाही ती प्रतीती खरी नाही. ती रज्जूमध्ये सर्पाप्रमाणे प्रतीती आहे. शिष्य, महाराज मला हा रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजावून सांगा. काय बोलतात आता? मला हा रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजावून सांगा. मला प्रथम रज्जू सर्पाचे दृष्टांतातच रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा भासतो अशी शंका आहे.
अरे रज्जू आहे ना, मग सर्प कसा काय भासतो? रज्जूच्या ठिकाणी सर्प भासतो कसा, ही मला शंका आहे. याचे जरा नीट समाधान झाले तर त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या आहे असे माझ्या लक्षात येईल. मिथ्या म्हणजे काय? नसताना भासणं. काय मिथ्याचा अर्थ काय? नसताना भासणं. नसताना भासणं याचं नाव काय? मिथ्या. नसताना भासणं असं माझ्या लक्षात येईल. पण रज्जूच्या ठिकाणचं सर्प जसा आपण मिथ्या सांगतात तसा इतर लोक त्यास मिथ्या मानित नाही. ते रज्जूच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पाच्या प्रतीतीची निरनिराळ्या रीतीने व्यवस्था लावतात. कशी लावतात ते सांगतो. आता खूप गोष्टी आल्या बाबा. असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. 6 ख्यात्या आल्या. ख्याती म्हणजे ज्ञान. आता प्रसंग पडलाय आणि सांगतायत तर आपणालाही समजून घ्यावं लागेल ना. काय सांगितलंय? रज्जूच्या ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगता है ना, आपण म्हणजे वेदांती, तसा इतर लोक त्यास मिथ्या मानित नाही. इतर लोक त्याला मिथ्या मानत नाहीत. ते रज्जूच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पाच्या प्रतीतीची निरनिराळ्या रीतीने व्यवस्था लावतात. रज्जूच्या ठिकाणी सर्पा प्रतीती होते त्याला कोण म्हणतात? वेदांती मिथ्या म्हणतात. पण बाकी लोक मिथ्या म्हणत नाही. त्याची वेगवेगळी व्यवस्था लावतात. कशी व्यवस्था लावतात ते सांगतायत. ते सांगतो. ख्यातीवर्ण. ख्याती म्हणजे भान. खाली निकाल खाली दिलंय बघा. ख्याती म्हणजे भान आणि कथन, प्रतीती आणि प्रतीतीप्रमाणे बोलणे. ख्याती म्हणजे काय? प्रतीती आणि प्रतीतीप्रमाणे बोलणे. बरोबर आहे ना. ख्याती म्हणजे ज्ञान. प्रतीती. प्रथम आपण अशी कल्पना करू की कोणी 5 पुरुष रस्त्याने जात आहेत. रस्त्याच्या ठिकाणी, दोरीच्या ठिकाणी, तेच आहे रज्जूच्या ठिकाणी मंद अंधकारामुळे 5ही जणांस त्या दोरीवर सर्प भासला. 5ही जणांना काय भासला? 5ही जणांना दोरीवर सर्प भासला. नंतर त्या दोरीचे ज्ञानाने सर्वांचा सर्व भ्रमही निवृत्त झाला. आहे ना. 5 लोक रस्त्यातून जात होते आणि त्या 5 लोकांना दोरी दिसलीच नाही आणि त्या ठिकाणी सर्प दिसला. आहे ना. आणि दिवा आणल्याबरोबर 5च्या 5 लोकांचा सर्प दूर झाला आणि दोरी दिसली. 5 माणसांना. बरोबर आहे ना. आणि सर्प भरम निवृत्तही झाला. हे सगळं ठीक आहे की नाही? काय मंद अंधकार आहे, रज्जू दिसत नाही, तो पण रज्जूच्या ठिकाणी सर्प भासणं, हे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि दिवा आणल्यानंतर तो सर्पभम निवृत्त होणं, हे पण बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. इथपर्यंत 5 माणसांचं ठीक आहे की नाही? बरोबर आहे ना. नंतर ते 5ही माणूस एके ठिकाणी बसून विचार करू लागले, या दोरीच्या ठिकाणी सर्प भासला कसा. आहे ना. त्या 5ची नावे अशी. पाच जणांना रज्जूच्या ठिकाणी सर्प भासला कसा. त्या 5ची नावे आहेत. असत्ख्याती, त्याचं नाव क्या? आता ह्याच्यासाठी खूप दिवस जाणार आहे. हे प्रकार सांगितले. नंतर असत्ख्याती म्हणजे काय, आत्मख्याती म्हणजे काय, अन्यथा ख्याती म्हणजे काय, नंतर
अख्याती म्हणजे काय आणि सत्ख्याती म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3-4 रविवारमध्ये पुरल्या जाणार आहेत, पुरवणार आहेत, है ना. आता फक्त काय करूया, या 5 प्रकारच्या ख्यात्या कुठल्या आहेत त्या जाणूया. पहिली काय, असत्ख्याती, है ना. दुसरी कुठली, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी. ते लक्षात कसं ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं. पहिली, दुसरी, तिसरी, एवढे 3 तर लक्षात राहतील. कुठल्या कुठल्या, असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यख्याती, हे 4 राहतील. त्याच्याबरोबर चौथी लक्षात राहील, अख्याती, है ना. मग 6वीला काय झालेलं आहे, अनिर्वचनीय ख्याती. सगळे अकार आहे ना. बोला, पहिली असत्ख्याती, आत्मख्याती, अख्याती, अनिर्वचनीय ख्याती, आणि नंतर शेवटची काय, सत्ख्याती, है ना. बोला बरं, वाल्या सांगा ख्यात्या. असत्ख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, अनिर्वचनीय ख्याती, आत्मख्याती आणि काय, सत्ख्याती. जरा विचार करणारं योग्य वातावरण नाही आहे, हे ना. ह्याला तुम्ही काय म्हणतात, कसमस काय म्हणतात, उमस म्हणता ना. काय, उमसच म्हणता ना. शब्द काय, मराठवाड्यात काय शब्द आहे, हा, गरम होत आहे, मन लागत नाही, तरी पण लावण्याचा प्रयत्न करतो. 4 ख्यात्या फक्त अवाले आहेत. 4. एक आवाली आहे, आत्मख्याती, आणि एक सत्ख्याती, है ना. 2 लक्षात राहिल्या, कुठली, आणि सत्ख्याती, हे लक्षात राहिला. पहिलं बोलून टाकायचं तर बोलून टाका. आत्मख्याती, सत्ख्याती. पुढे सत आल्यानंतर असत्ख्याती, नंतर अन्यथा ख्याती, नंतर अख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय शेवटी ठेवा. आता लक्षात कसं ठेवा, पहिल्यांदा लक्ष आत्मख्याती, नंतर सत्ख्याती, सत नंतर असत्ख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, अनिर्वचनीय शेवटी ठेवायची. परत सांगशाल का, परत बोला आता. हा, अनिर्वचनीय ख्याती. सुरुवात कुठून करायची असते, सुरुवात कुठून करायची असते, सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते. बरोबर आहे ना. झाडू लावायची असेल तर पहिलं आपलं घर झाडायचं, मग बाहेरची गोष्ट ना. तसंच ना, पहिली ख्याती, दुसरी, तिसरी त्याच्या विरोधी असत्ख्याती, नंतर अन्यथा ख्याती, नंतर अख्याती, नंतर आलं लक्षात. आता कोणीही कीर्तनकाराला तुम्ही घाम फोडू शकता. महाराज ही ख्याती क्या आहे, काय आहे ख्याती, म्हणजे काय हो. ख्याती म्हणजे काय समजत नाही, ते बोलतात काय ते अख्याती, अन्याती. ख्यात्या आहेत तरी किती आहे,
आता त्याला घाम असा फुटायला लागेल. तुम्ही सांगाल की मला काय माहिती नाही, समजत नाही. बाई तुलाच माहिती असेल तर तू सांग. हा, त्याच्यात काय आत्मख्याती, असत ख्याती, अन्यथा ख्याती, ख्याती, सा ख्यात्या. कसं बसा 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 घाम येईल की नाही माझ्यासारखा. बरोबर. कसं बोलायचं? महाराज महाराज हे ख्याती म्हणजे काय? या ख्यात्या किती असतात? बाबा रे तूच सांग, मला काय समजत नाही. खतम. आता किती वेळा करायचं सांगा? झालं ना? पाठ झालं ना? आता बघा, असत ख्याती हे माध्यमिक मताचा शून्यवादी यांची यादी. माध्यमिक मताचा बौद्धाचा शिष्य हे बौद्ध मत आहे. असत ख्याती कोणाचं आहे? बौद्ध मत. लिहा है ना. आत्मख्याती विज्ञानवादी बौद्ध. हे बघा लिहिलं का? अधोरेखा करा. आत्मख्याती कोणाचा? विज्ञानवादी बौद्धाचा. असत ख्याती कोणाचा? शून्यवादी बौद्धाचा. बरोबर आहे. अन्यथा ख्याती कोणाचा? न्याय वैशेषिक मताचा, जडवादी यांची आहे. हे जडवादी. अख्याती आणि प्रभाकर हे चिदवादी. सत्ख्याती रामानुज मत, जगत सत्यवादी है ना. अनिर्वचनीय भगवान व्यास, श्री शंकराचार्य यांची आश आहे. मिथ्यावादी, मायावादी है ना. हे सगळं मिळाले का? वाद कितने आहे? शून्यवाद, विज्ञानवाद, जडवाद, चिदवाद, जगत सत्यवाद आणि काय? मायावाद. वाद सांगा. शून्यवाद, विज्ञानवाद, चिदवाद, जडवाद, चिदवाद, जगत सत्यवाद आणि मायावाद है ना. पहिले दोन कोणाचे? असत्ख्याती, आत्मख्याती. हे कोणाचा आहे? बौद्धांचा. अन्यथा ख्याती कोणाचा? तार्किकांचा. अख्याती कोणाचा आहे? सांख्यांचा. सत्ख्याती कोणाचा आहे? रामानुज मताचा. जगत सत्य आहे असं मानणारे लोक. आणि अनिर्वचनीय ख्याती कोणाची? ही अनिर्वचनीय ख्याती सोडून जो शिष्य जो बोलला आहे ना, ही 5 लोकांची मतं सांगितली. त्याने शिष्याने जे आपली काय भाषा सांगितली त्याच्यामधून त्याने काय सांगितली? 5 ख्यात्या सांगितल्या. अनिर्वचनीय विषयी बोलला नाही. आता अनिर्वचनीय काय हे आपण धीरे धीरे समजून घेऊ. ख्यात्या समजल्या? एकदा परत एकदा. अख्याती, अनिर्वचनीय ख्याती. बस आहे ना. या कोणाच्या आहे ते समजलं नाही तर त्याच्या बदली असत ख्याती आणि आत्मख्याती हे बौद्धांचे आहे. एक शून्यवादी आणि विज्ञानवादी आहे ना. अन्यथा ख्याती हे न्याय वैशेषिकांची आहे. अख्याती सांख्य व प्रभाकर मताचे. सत्ख्याती रामानुज मताचं जगत सत्यतावादी. आणि अनिर्वचनीय ख्याती भगवान व्यास, श्री शंकराचार्य यांची आहे. आता
पुढे जाऊया का नको? जाऊया ना. असत ख्याती. रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्यांचे असे मत आहे, रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असं नाही. रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असं नाही. रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे मानतात की नाही मानतात? मानतात. पण रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असं नाही है ना. तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असत रूपच आहे. जगातील सर्व पदार्थ वंध्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. काय सांगतोय? बौद्ध मत म्हणजे असत ख्यातीवाल्याचं सगळं जग असत आहे. असत ख्याती म्हणजे काय? सगळा संसार सगळं जगत असत आहे. एक तर शून्य आहे किंवा असत आहे. बरोबर आहे. याच्यासाठी उदाहरण क्या? रज्जूच्या ठिकाणी सर्प तिन्ही काळामध्ये नाही ना. केवळ रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही असं नाही. जगात कुठेही कुठलीही वस्तू सत्य नाहीच नाही नाही, कधीही नाही, सत्य नाही है ना. जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असत रूपच आहे. जो दिसतो पण सर्पाप्रमाणे असत रूपच आहे. जगात सर्व पदार्थ कशाप्रमाणे? वंध्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत रूप मानले तर बाकी शिल्लक परमात्म तत्व काय राहील? शून्य राहील. बाकी काही राहत नाही, शून्य राहतं. हा शून्यवाद सिद्धांत बौद्धांचा सिद्धांत आहे. हे कसे आहे? शून्यवादी. नुसता रज्जूमध्ये दिसणारा सर्प हाच असत आहे असं नाही, तर जगातला दिसणारा प्रत्येक पदार्थ हा असत आहे. याला काय म्हणतात? असत ख्याती. काय म्हणतात? असत रूप ख्याती म्हणजे असत रूप मानणं, ज्ञान होणं आणि तसं बोलणं. ज्ञान होणं आणि तसं बोलणं याला काय म्हणतात? ख्याती. बरोबर आहे. असत ख्याती समजली का? जगातला प्रत्येक पदार्थ रज्जू सर्पाप्रमाणे असतच आहे आणि सगळे पदार्थ असत राहिल्यानंतर बाकी काही शिल्लक राहत नाही, शून्य राहतं, असा त्यांचा सिद्धांत आहे. शून्य परमतत्वाचा जसा असत जगत रूपाने भास होतो त्याचप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते. परमतत्व जे शून्य आहे त्याचा जगत रूपाने भास होतो ना. शून्याचाच, शून्यामधूनच काय होतंय? जग तयार होतंय ना. तशाच ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होती. रज्जूच्या ठिकाणी ज्या सर्पाची प्रतीती होती व असत सर्पाची प्रतीती होते, तसा तऱ्हेने हे जगाचं मूळ बीज शून्य आहे. या शून्यावर या जगाची असत प्रतीती होते. यालाच काय म्हणतात? असत ख्याती. लिहा, अधोरेखा करा. त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगत रूपाने भास होतो त्याचप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते. किंवा उलट, रज्जूवर जशा तऱ्हेने असत रूप सर्पाची प्रतीती होते तशाच तऱ्हेने या शून्य रूपावर असत अशा जगताची प्रतीती असत रूपानेच होते. असं कोणाचं मत आहे? असत ख्याती म्हणजे कोण? बौद्ध, शून्यवादी बौद्ध. यावर दुसरा चालू ना बाळासाहेब, यावर दुसरा आत्मख्यातीवादी असे म्हणतो
की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, तर अत्यंत असत जो वंद्यापुत्र त्याची प्रतीती झाली पाहिजे ती होत नाही. त्याने काय सांगितलं? टीकाकारांनी काय सांगितलं? अरे अत्यंत असत सर्प आहे ना, नसलेल्या सर्पाची प्रतीती होते ना, है ना. असत अशा सर्पाची प्रतीती होते. सर्प मातीचे नाही तरी प्रतीती होते. ती प्रतीती कुठली होते? नसलेल्या सर्पाची प्रतीती होते. मग नसलेल्या वंद्यपुत्राची प्रतीती व्हायला काय हरकत आहे? काय रज्जूमध्ये नसलेल्या सर्पाची प्रतीती होते ना, है ना. मग वंद्यापुत्रामध्ये सुद्धा नसलेल्या वंद्यापुत्राची वंद्यापुत्र म्हणून प्रतीती व्हायला पाहिजे, आला पाहिजे तो भूतासारखा समोर. नाही होत. मग नसलेल्या वस्तूची प्रतीती कशी होईल? नाही होणार. बरोबर आहे ना. म्हणून मग आता काय? म्हणून असत ख्याती अशुद्ध आहे. शंकाकाराने काय विचारलं? आत्मख्यातीवादी काय म्हणतोय? सर्प अत्यंत असद आहे असून त्याची प्रतीती होते, तर मग अत्यंत असद जो वंद्यापुत्र त्याची प्रतीती झाली पाहिजे, पण ती होत नाही. याच्यावर असत ख्याती अशुद्ध आहे म्हणून तुमचा सिद्धांत बरोबर नाही. रज्जूमध्ये नसलेल्या सर्पाची प्रतीती होते, तर बंद करा. तर नसलेल्या वंद्यापुत्राची पण प्रतीती व्हायला पाहिजे, ती होत नाही. मग दोघांमधला फरक सांगितला पाहिजे. आता आत्मख्याती 15 मिनिटं राहिले, 10 मिनिटं. आत्मख्यातीवाद्याचं असे मत आहे की रज्जूचे ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही. हे खरे आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे का? अन्यत्र कुठे सर्प आहे का? नाही आहे. हे खरे. मग जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीच धरते. काय धरते? आत्मख्याती म्हणजे बुद्धच. विज्ञानवादी बौद्ध. पहिला कोण? असत्ख्याती कोणाची? शून्यवादी बौद्ध. असत्ख्याती कोणाची? आता आत्मख्याती कोणाची? विज्ञानवादी बौद्ध. आत्मख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही. हे खरे, परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीच धरते. काय? जितके मन पदार्थ आहेत याचा आकार बुद्धीने धरला, याचा आकार बुद्धीने धरला, याचा आकार बुद्धीने. हे जोपर्यंत नजर याच्यावर आहे तोपर्यंतच हा पदार्थ आहे. या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीच धरते. बुद्धी ही क्षणिक विज्ञान असून तीच आत्मा आहे. अधोरेखा कराय जा टायपात केलाय. सर्व पदार्थाचे आकार बुद्धीत. जगात जितके पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थाचे आकार कोण धरते? बुद्धीच धरते. बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. बुद्धी ही काय? क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते म्हणून या मतास आत्मख्याती म्हटलं आहे. काय? सगळे हे जे हा जो पंखा आहे हा पंखा नाही, माझ्या बुद्धीचा आकार आहे. हा जो मोबाईल नाही, माझ्या बुद्धीचा आकार आहे. हा जो स्टँड आहे, स्टँड नाही, माझ्या बुद्धीचा आकार. हा जो ग्लास आहे, ग्लास नाही, माझ्या बुद्धीचा आकार आहे. सगळे हे बुद्धीलाच ते आत्मा मानतात, आत्मा सदृश मानतात, विज्ञान मानतात. हा विज्ञानाचेच आकार सगळे आहेत. सगळं जग म्हणजे काय? विज्ञानाचे आकार. विज्ञानानेच वेगवेगळे आकार धारण केलेले
त्याला काय म्हणतात, ते विज्ञानवादी म्हणतात त्याला. बरोबर आहे. अधोरेखा करो, त्या सर्व पदार्थांचा आकार बुद्धीच धरते. बुद्धी ही कशी आहे मग? क्षणिक विज्ञान रूपी असते. क्षणिक असे बुडबुड्यासारखे. हे क्षणिक विज्ञान, हा क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. म्हणून त्याला ख्यातीला काय म्हटलंय? आत्मख्याती. आत्मख्याती कोणाची? वेदांत्याची नाही, बौद्धांची. तीच आत्मा आहे. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. अधोरेखा करो. क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची म्हणजे बुद्धीची सर्व रूपाने प्रतीती होते. म्हणून या मतास का होत आहे? आत्मख्याती. या मताला आत्मख्याती का म्हणतात? आत्म्याची म्हणजे बुद्धीची सर्परूपाने जगातल्या प्रत्येक वस्तूच्या रूपाने प्रतीती होते. एक भावगीत आहे, आपुलीचे प्रतिमा होते आपुलीच होईल, असं आहे ना. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच. जगातले सगळे जे आकार आहेत हे सगळे आपले आकार आहेत. म्हणजे या बुद्धीचे सगळे आकार आहेत. आणि हेच आपणाला काय करतात? सुख दुःख देतात. बरोबर आहे. आपुलीचे प्रतिमा होते आपुलीच वैरी. ही प्रतिमा जी आहे ही माझीच आहे, पण ही माझ्याशी वैऱ्यासारखी वागते. हे सगळं जगत आहे, हे कोणापासून निर्माण झालेलं आहे? माझ्या बुद्धीनेच निर्माण झालेलं आहे, पण ते मलाच छळतं, येऊन छळतं. हे समजणं किती महत्वाचं आहे सांगता येईल, आहे की नाही? हे सगळं कोणी तयार केलेलं आहे? माझ्या बुद्धीनेच तयार केलेलं आहे. हे बुद्धीचेच आकार आहे आणि बुद्धीचेच आकार बुद्धीपेक्षा वेगळे होऊन मला बुद्धीला छळत आहे. त्याच्या तऱ्हेने आपण आपल्या पुत्राला जन्म द्यावा, त्याला लाड करावे, मोठे करावेत, सगळं करावं. आणि तो मोठा झाल्यानंतर आपणालाच छळायला लागावा. हा सगळ्यांचा अनुभव आहे. तुमचा माझा कोणाचा एकट्याचा अनुभव नाही, सगळ्यांचा. तुमचा अनुभव नसेल, होईल, पण सगळ्यांचाच अनुभव. बरोबर आहे ना? तसंच तऱ्हेने हे सगळे आकार कोण आहे? ही कुठली ख्याती आहे? आत्मख्याती. आत्मख्याती म्हणजे काय? जगातले सर्प जसा या बुद्धीचा आकार आहे, तशा तऱ्हेने जगातले सगळे वस्तूचा आकार ह्या बुद्धीमुळे तयार झालेले आहेत. बुद्धीला त्यांनी काय मानलेलं? विज्ञानालाच काय मानलेलं आहे? आत्मा मानला आहे. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते, म्हणून या मतास आत्मख्याती म्हटले. आता पुढे बघा. अख्याती आणि आत्मख्याती दोन्ही मते वेदाला अप्रमाण मानणाऱ्या बुद्धांच्या शिष्यांपैकी माध्यमिक, अधोरेखा करो, योगाचार यांची आहेत. बरोबर. यावर तिसरा अन्यथा ख्यातीवादी उठतो आणि म्हणतो की क्षणिक विज्ञान रूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे तर क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी ना. काय विज्ञान तुमचं क्षणिक आहे ना. क्षणिक विज्ञान जर सर्पाचा आकार दिसते तर झटकन हे बघा खतम, खलास झालं पाहिजे ना. क्षणिक विज्ञान आहे ना. क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काल होते, तशी न व्हावी, आहे ना. क्षणिक विज्ञानवाद होत, क्षणिक विज्ञान झालं तर सर्पाची प्रतीती एक क्षणभर होईल, दुसऱ्या क्षणी होणार नाही. पण क्षणभर सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती बहुत काल होते. सर्प तुम्हाला जो दोरी दिसतो, दिवा येईपर्यंत सर्प अरे सर्प 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 करत राहतात. शिवाय क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा मानला तर जो मी बाल्यावस्थेत वडिलांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे,
अशी जी प्रत्यभिज्ञा होते ती होऊ नये. क्षणिक विज्ञान म्हणजे एक विज्ञान उत्पन्न झालं, हां, दुसरं झाल्यावर पहिलं नष्ट झालं, तिसरं आलं, दुसरं नेलं, चौथं आलं, तिसरं गेलं, पाचवं आलं, चौथं गेलं. म्हणजे जे पूर्वी जे ज्ञान झालेले आहेत हे नष्ट होऊन जातात आणि नवीन 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 पायऱ्या पायऱ्या चढत जात असतात. जे लहानपणी जर मी बापाच्या मांडीवर मी बसून खेळत होतो, आता मी आजोबा झालेलो आहे, तर तोच मी आहे, मला ज्ञान कसं होईल? कारण त्यावेळेला मी जो वडिलांच्या मांडीवर बसत होतो तो मी संपला ना. क्षणिक विज्ञान असेल तर त्यावेळची जाणीव संपली. मग आता मी तोच मी मी आता आजोबा झालो आणि माझ्या नातुंडाला मी खेळवतो आहे. हे कसं काय होईल? आठवणच नाही व्हायला पाहिजे ना. एक विज्ञान निर्माण झालं, नष्ट झालं, दुसरं विज्ञान निर्माण झालं, नष्ट झालं, तिसरं विज्ञान निर्माण झालं, नष्ट झालं, तर स्मरण कसं राहणार? तेच विज्ञान कायम नसेल, स्मरण नसेल, तर तोच मी आजोबा आहे. जो माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता माझ्या नातरुंडाला माझ्या मांडीवर खेळवतो आहे. असं स्मरण त्याला कसं होईल? नाही होणार. अशी जी हिला म्हणतात प्रत्यभिज्ञा, अशी आठवण होते तिला. होऊ नये, कारण वडिलाच्या मांडीवर खेळणारा आत्मा जर दुसऱ्या क्षणी नष्ट झाला, असं असता बहुत काळाने नवीन उत्पन्न झालेला आत्म्यात म्हातारपणी जो उत्पन्न झाला आत्मा तोच मी, अशी प्रत्यभिज्ञा कशी होईल? म्हणून आत्मख्याती मत ही असंगत आहे. दोन मतं असंगत झाली. कुठली? असत्ख्याती आणि आत्मख्याती. असत्ख्याती शून्यवादी बौद्धांचा आहे, आत्मख्याती विज्ञानवादी बौद्धांचा आहे. अन्यथा ख्याती आता काय आहे हे आपण पुढच्या रविवारी